विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, माता विठ्ठल, हे सगळं कळालं. पण तरी सुद्धा पंढरीश परमात्म्या, तुझं सावळं स्वरूप मला त्या विटेवरच बघावंसं वाटतं रे, कारण ते सुख दुसरीकडे कुठेच नाही. धावत आले आणि घरी न जाता पांडुरंगाच्या महाद्वाराच्या त्या मुख्य पायरीवर येऊन थांबले आणि तिथूनच हाक दिली. पांडुरंगा, आठवलं, अरे याच पायरीवरून तुझ्याशी भांडलो नाही का, याच पायरीवरून तुझ्याकडे हट्ट केला. बस बस पांडुरंगा, आता या पायरीचा चिरा होतो, या पायरीचा चिरा होऊन राहायचंय. सगळ्या संत महंतांची पायधूळ या चिऱ्यावरती, या पायरीवर पडली पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण माझ्या भगवंताचे दास हे सर्वश्रेष्ठ अधिकाराचे आहेत. आणि म्हणून पांडुरंगांना ती आर्तता पाहवली नसेल, धावत परमात्म्याने सुद्धा वीट सोडली असेल, नामदेवांच्या जवळ गेले असतील आणि 5 वर्षाच्या नाम्याला जसं कवटाळलं असेल ना, तसं 80व्या वर्षी सुद्धा नामदेवांना कवटाळलंच असेल पांडुरंगाने. आणि म्हणाले असतील, नाम्या खूप थकलास ना रे, खूप थकला असशील ना, बस खूप काम केलंस, भागवत धर्माचं, भक्ती प्रचाराचं भरपूर काम केलंस, आता तुझ्यासाठी काहीतरी माग रे राजा, तुझ्यासाठी काहीतरी माग. नामदेव महाराज म्हणतायत, पांडुरंगा, वेळ प्रसंगी तुझ्याशी भांडलो सुद्धा रे, एवढं प्रेम केलं तू माझ्यावर, मी तुझ्यावर, आता एकच मागणं मागतो, मला स्वतःसाठी काही नको. भगवंता, द्यायचंच असेल ना तर एक दे, नाही म्हणू नकोस. भगवंत म्हणाले, नाम्या माग रे. आणि मग नामदेव महाराज या प्रसंगामध्ये सांगतात,